मंडळी नमस्कार. मी घटना तुम्हाला साधारणतः 20 वर्षापूर्वीची सांगतोय. माझ्या गावाच्या बाजूला भंडारवाडी नावाचं धरण उभारण्यात आलं. मध्यम प्रकल्प होता. या भंडारवाडी धरणातून पाणी सगळ्या शेतामध्ये जावं या उदात्त भावनेनं भंडारवाडी धरणाचा कालवा पण करण्यात आला. या कालव्यासाठी माझ्या सगट अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर भूसंपादन झालं. त्याचा थोडाफार पैसा 2-3 लाख रुपये प्रति एकर प्रमाणे शेतकऱ्यांना मिळाला. कारण हे भूसंपादन अनेक वर्षापूर्वी झालेलं होतं, त्यावेळेच्या दराप्रमाणे मिळाला. माझी देखील 3-3.5 एकर जमीन या भूसंपादनामध्ये गेली. कालवा तयार झाला, पण भंडारवाडी धरणातून मागच्या 20 वर्षात पाण्याचा एक थेंबही या कालव्यातून जाऊ शकला नाही. आमची जमीन गेली, सोन्यासारखी जमीन गेली. पैसा मिळाला, लाभ झाला तो कॉन्ट्रॅक्टरला ज्यानं कालवा बांधला, अधिकाऱ्यांना ज्यांना कालवा बांधतानाच्या कामातलं बऱ्यापैकी माल मिळाला. सगळी आनंदी आनंद झाला. शेतकरी आपली सुपीक जमीन गमावून बसला. त्याच्या हातात काहीच आलं नाही. भला मोठा एक खड्डा लांबच लांब चर आपल्या शेतामध्ये झाली. आपल्या शेतात सरकारी मालकी आली. आता सरकारी वाहनं तिथून वाटेल तेव्हा जाऊ शकतील. शेत असुरक्षित बनलं. जमीन हातची गेली. कालव्याला पाणी आलं नाही. त्यातून पीक घेण्याचे स्वप्नच राहिले. भलं करणारी माणसं वेगळी ठरली. शेतकऱ्यांची माती झाली. असाच काहीसा प्रकार सातत्यानं होत आलेला आहे. आणि लवासाच्या बाबतीमध्ये हेच घडलंय जे न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट होत आहे. न्यायालयाचा निकाल मोठा विचित्र आहे. एका कोंडीत सापडल्यासारखं झालंय न्यायालयाचं. सोडून द्यावं लागलंय दिसत असून, कारण तिथपर्यंत पोहोचता येणं अवघड आहे. आपल्याकडे नियम असा आहे की एखाद्या शासकीय कामासाठी किंवा प्रकल्पासाठी भूसंपादन केलं असेल तर त्या भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर 5 वर्षाच्या आत जर तिथे तो योग्य प्रकल्प उभारला नाही, ज्यासाठी भूसंपादन केलं आहे, तो प्रकल्प रद्द झाला म्हणून त्याची जमीन मूळ मालकाला परत करावी. लवासाच्या विषयामध्ये जेव्हा या प्रकल्पासाठी जमीन घेण्यात आली तेव्हा 5 वर्षाचा नियम 15 वर्षावर करण्यात आला. आणि या 15 वर्षात हा प्रकल्प पूर्णांशाने तयार झाला नाही. मग जमीन मूळ मालकाला परत देण्याचा विषय आला तेव्हा मूळ मालकच शोधणं न्यायालयासाठी खूप कठीण झालं. कारण छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्याकडून थोडी थोडी जमीन घेऊन एका माणसानं ती विकत घेतली. ती प्रकल्प करणाऱ्या व्यक्तीला विकली आणि पुढे प्रकल्पाचीच हस्तांतरण एवढी झाली, त्या मालमत्तेचीच हस्तांतरण एवढी झाली की त्याचा मूळ मालक शोधणं न्यायालयाला कठीण होऊन गेलं. आताही ते कठीण होणार आहे. कारण छोटे छोटे प्लॉट 1, 1.5, 2 एकर जमीन तिथल्या शेतकऱ्यांच्याकडून विकत घेण्यात आली होती. ती बल्कमध्ये घेणारा व्यक्ती वेगळा, तो प्रकल्पाच्या माणसांना विकणारा वेगळा. आणि प्रकल्प हस्तांतरणामुळं या सगळ्या जमिनीच्या कोणाकोणाकडे हस्तांतरित झालाय हे सगळं शोधणं खूप आवश्यक आहे. 8 वर्षापूर्वी या विषयामधली याचिका दाखल झाली होती. 8 वर्षानंतर जे पुढे 2018 साली याबाबत फेरविचार म्हणजे नव्याने सुधारित याचिका दाखल करण्यात आली होती. आणि त्यावरचा निकाल काही दिवसापूर्वी न्यायालयानं दिलेला आहे. आणि त्यातली जी भाष्य व्यक्त केली ती खूप गंभीर आहेत. लोकांना असं वाटतंय की लवासाच्या प्रकरणातून पवार परिवाराची पूर्णतः मुक्तता केलेली आहे. असं घडलेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. उलट या सगळ्या प्रकारावर न्यायालयानं असे काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत की त्याची गांभीर्यानं दखल आपल्याला घ्यावी लागेल. त्याचा गांभीर्यानं विचार आपल्याला करावा लागेल. अशी एकूण स्थिती न्यायालयानं आणलेली आहे. काय आहे हे गांभीर्यानं दखल घेणं ते देखील आपल्याला समजून घेतलं पाहिजे, नीट समजून घेतलं पाहिजे. न्यायालयानं जे भाष्य व्यक्त केलंय ना ते जशास तसं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यावर काय आपण विचार करायचा आहे तो आपण ठरवायचा आहे. न्यायालय म्हणतं शरद पवारांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या
लवासा प्रकल्पामध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. कुठेही ट्रान्सपरन्सी दिसत नाहीये. दुसरं मत न्यायालय व्यक्त करत आहे की या प्रकल्पामध्ये शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचं व्यक्तिगत स्वारस्य होतं. न्यायालय म्हणतं, हे मी नाही म्हणत आहे. लवासाच्या प्रकरणामध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे हे न्यायालयाचं एक मत आहे. सुप्रिया सुळेंचं व्यक्तिगत स्वारस्य होतं हे न्यायालयाचं दुसरं मत आहे. आणि न्यायालयाचं तिसरं मत आहे, त्यावेळेला राज्याचे पाटबंधारे मंत्री असलेले अजित पवार हे नैसर्गिक पद्धतीनं कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष देखील होते. ते पदसिद्ध अध्यक्ष असतात. आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कडूनच या सगळ्या प्रकल्पाचं चाललेलं आहे. अजित पवारांनी या प्रकल्प राबवताना कमालीचा निष्काळजीपणा दाखवलेला आहे. कृष्णा खोरे विकास मंडळाच्या अध्यक्षांनी निष्काळजीपणा दाखवला आहे, हे देखील मत न्यायालयानं, मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलेलं आहे. आता मला सांगा, तीन बाबी, पारदर्शकतेचा अभाव, सुप्रिया सुळेंचं स्वारस्य आणि अजित पवारांचा निष्काळजीपणा, हे 3 बाबी जर न्यायालय व्यक्त करत असेल तर हा प्रकल्प कुठल्याही अपहाराशिवाय, भ्रष्टाचाराशिवाय पूर्ण झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल का? आपण जे नियम तयार केलेत ना 5 वर्षाचे, त्याला बदलून 15 वर्षापर्यंत करायचं. 15 वर्षाच्या काळामध्ये मालक इतके बदलायचे की त्याच्या मूळ मालकापर्यंत पोहोचता येणं कठीण व्हावं. पैसे नेमके कोणाला परत द्यायचे हा प्रश्न पडावा, कारण त्याची मूल्य वाढत गेलेली असतात. मूळ मालकांकडून खूप कमी रकमेमध्ये ती प्रॉपर्टी घेतलेली असते. आणि मग अशा प्रकरणात न्यायालयाला देखील निर्णय देताना असा संभ्रम होत असेल, इतकं लांबवलं जात असेल, तर आज ईडीकडे जी प्रकरणं चालू आहेत त्या ईडीकडच्या प्रकरणाच्या इतकं रेंगाळले पण या प्रकरणातली वस्तुस्थिती बाहेर काढू शकेल का, या प्रकरणातलं सत्य समोर आणू शकेल का, हा प्रश्न तुम्हाला मला पडल्याशिवाय राहत नाही. सत्ता आणि पैशाच्या लोभातून अप्रामाणिकपणाला खतपाणी देत हा सगळा प्रकल्प राबविण्यात आला असंही मत न्यायालय व्यक्त करतं. तेव्हा खरोखर खजील, अस्वस्थ आणि असहाय्य, अगतिक झाल्याची भावना येते. ही राजकारणी मंडळी आपल्याला हवा तसा प्रकल्प करणार, हव्या तशा पद्धतीनं सरकारी सहकारी पैशाचं अक्षरशः लूट करणार आणि यांना कोणतीही शिक्षा होणार नाही, ही एक वस्तुस्थिती आहे. या निमित्ताने आणखी एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते आहे, ती म्हणजे न्यायाला विलंब हा प्रकार अन्यायच असतो. 8 वर्षापूर्वी दाखल झालेला खटला चालतच राहिला. इतका काळ चालला की न्यायालयाला यातलं सत्य बाहेर काढता येणं कठीण झालं. आणि मग न्यायालय देखील असहाय्यपणे असं मत व्यक्त करून या प्रकरणालाच निकाली काढतं. इतका विलंब याचं कारणीभूत आहे. एक तर मुळात 5 वर्षाचा प्रकल्प 5 वर्षात पूर्ण न करता त्याला रखडवण्यात आलं, त्यासाठी नियम बदलण्यात आले, खटला देखील दीर्घकाळ लांबला. आणि या सगळ्या प्रकारात ज्याची मूळ जमीन होती त्याच्या हाती कटोरा आला आणि ज्यांनी या जमिनीवर वेगवेगळे प्रकल्प उभारायचं ठरवलं त्यांना मात्र गडगंज पैसा मिळाला. पवारांचं हेच तर राजकारण महाराष्ट्रात सातत्यानं चालू आहे. लवासा एक असं ठिमनगाचं टोक आहे ना की जे फक्त चर्चांमुळे समोर आलंय, पण बाकी प्रकरणातली वस्तुस्थिती तर खूपच गंभीर आणि भयंकर आहे. यातून एकच निष्कर्ष आणि सत्य बाहेर येतं की ही मंडळी सत्ता, जातीचा अभिमान दाखवून आपल्याला समर्थन करणाऱ्या लोकांची एक झुंड तयार करतात, आपल्या मागे ही माणसं उभी करतात आणि वाटेल तशा पद्धतीनं करप्शन करत, भ्रष्टाचार करत माया जमवत राहतात. या लोकांना आपण खरंच आवर घालू शकणार आहोत का, हा देखील प्रश्न पडतो. आज ज्या ईडीच्या कारवाया चालू आहेत त्याचा अंत, त्याचा निर्णय येईल का,
की पुन्हा असं वर्षानुवर्ष रखडलं जाईल आणि पुन्हा इतके पैसे यांनी कमवले होते असं आम्हाला ऐकायला मिळेल. सुप्रिया सुळेंच्याकडची गडगंज संपत्ती वांग्याच्या शेतीतून कमावली असं सांगून त्यांनी वांग्यांचं किती विक्रमी उत्पन्न केलं हे सांगितलं जातं. लातूरची एक माऊली एकरात 150-200 टन ऊस घेऊ लागते, जी जमीन साध्या शेतकऱ्याला ते शक्य होत नाही. बाभळगाव ते बर्लिन अशी खजुराची शेती केली जाते, जे सामान्य माणसांच्या आवाक्यातली गोष्ट नसते. यांचा पैसा वैध कसा करायचा याची मार्ग यांच्याकडे आहेत. कमवलेल्या पैशाच्या विषयांना भिजत घोंगड्यात कसं टाकायचं याची मार्ग यांच्याकडे आहेत. त्यांच्या अफाट अचाट पराक्रमांकडं, अफाट संपत्तीकडं असहाय्य आणि अगतिक नजरेनं बघत बसण्याशिवाय आमच्याकडं कोणताही पर्याय उरत नाही. हेच आमच्या लोकशाहीतलं धगधगतं वास्तव आहे. पण ही आग मनात पेटली आहे. ज्या दिवशी ती मुखातून बाहेर यायला लागेल ना, त्या दिवशी या सगळ्यांची साम्राज्य जळाल्याशिवाय राहणार नाहीत, हे देखील लक्षात घ्या. नमस्कार.